रामकृष्ण हरी मंडळी. तर आज बनवलाय आपण पुलाव, ते पण एकदम झकास झालेला आहे. तर कसं बनवायचं सांगतो. हे बघा, एवढ्या वस्तू घ्यायच्या, लगेच त्याला कापून व्यवस्थित ठेवायचं. त्यासाठी असे बासमती राईस 1 ग्लास घेतलेला आहे, कारण की दोघा तिघांना होईल अशा प्रमाणे. लगेच गॅस पेटवून त्यामध्ये आपल्याला जेवढं तेल लागेल तेवढं टाकलेलं आहे. त्यामध्ये जिरे असे टाकून आणि हे खडे मसाले पण त्यात टाकलेले आहेत. आवाज बघा मित्रांनो, तर आवाज येते. त्यात थोडं हलवून घेऊन हे आपली पत्तागोबी आली, त्यात 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, कांदे आले. त्यानंतर त्याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण असं मिक्स झाल्यानंतर त्यात आपली मटर वाटाणे आलेले आहेत. वाटाणे पण असं पूर्ण एक प्रकारने हलवून घेतलं. त्यात आपली ही कोथिंबीर कापून टाकलेली आहे. त्यात वरून बटाटे वगैरे टाकलेत. हे बघा, कोथिंबीर पण टाकलेली आता लगेच. आणि याला पूर्ण असे मस्त हलवून घ्यायचं. त्यानंतर हळद, मिरचू आपल्याला लागेल तेवढं आपल्या हिशोबाने टाकायचं आहे. त्यात गरम मसाले पण टाकलेले आहेत, 2 प्रकारचे मसाले टाकलेले आहेत. आणि पूर्ण हे फोडणी हलवून घेऊन त्यामध्ये आपले तांदूळ जे बासमती ते टाकायचे आहेत. आणि लागल तसं 2 ग्लास पाणी टाकून त्याला गरम करायला ठेवायचं आहे. आणि हे बघा, आपली कशी आता मस्त रेडी झाली आहे पुलाव. आणि मग असं मस्त प्लेटात घ्यायचं, त्यावर दही आणि कांदा ठेवून असं मस्त खायचं. कसं बनलं तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. भेटूया दुसऱ्या